नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसपी कोचिंग क्लासेस मध्ये आपले सहर्ष स्वागत। तर बघा, भूमितीच्या मागील लेक्चर्स मध्ये आतापर्यंत आपण पायथागोरसचे प्रमेय हा घटक अनुभवलेला होता आणि अभ्यासलेला होता। नक्की तुम्ही पायथागोरसचे प्रमेय तोंडपाठही केलेला असाल। तर बघा, पायथागोरसचे प्रमेय हा जो काही प्रकरण आहे तो म्हणजे प्रकरण क्रमांक 2। आता हा प्रकरण क्रमांक 2 जो आहे ते प्रकरण क्रमांक 2 पूर्णतः 5 एकूण प्रमेयांवरती आधारित आहे। ही गोष्ट मी अगोदर तुम्हाला सांगितलेली होती। तर ती 5 प्रमेय कोणती? तर पहिला आहे पायथागोरसचे प्रमेय, नंतर आहे 30 60 90 प्रमेय, नंतर 45 45 90, नंतर भूमिती मध्याचे प्रमेय जॉमेट्रिक मीन थेरम, आणि नंतर अपोलोनियसचे प्रमेय। हे जी 5 प्रमेय आहेत ही सर्व 5 प्रमेय तुम्हाला प्रकरण 2 मध्ये अभ्यासायची आहे। त्यातलं पहिलं प्रमेय जे आहे ते प्रमेय आपण अनुभवलेलो आहोत, शिकलेला आहात, पाठही केलेला आहात। ते प्रमेय म्हणजे पायथागोरसचे प्रमेय, लक्षात ठेवा। आज आपण दुसरं प्रमेय बघणार आहोत। ते प्रमेय म्हणजे 30 60 90 चे प्रमेय, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम। आता ही प्रमेय बघत असताना लक्षात ठेवायचं, ही जी सर्व काही प्रमेय आहेत ही सर्व प्रमेय काटकोन त्रिकोणाच्या आधारावर घेतलेली आहे, लक्षात ठेवा। ही सर्व प्रमेय काटकोन त्रिकोणावरती आधारित आहेत। आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय? तर जो त्रिकोण 90 अंशाचा कोन समाविष्ट करतो, म्हणजेच ज्या त्रिकोणामध्ये 90 अंशाचा कोन असतो त्या त्रिकोणाला आपण काटकोन त्रिकोण असे म्हणतो, लक्षात ठेवा। आता आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल, मी आकृती काढली आहे त्रिकोण ABC। आता त्रिकोण ABC मध्ये कोन A हा 60 अंशाचा दिला आहे, कोन B हा 90 अंशाचा आणि कोन C हा 30 अंशाचा आहे। बघा, प्रमेयाला अनुसरून कोणाची मापे आली का? 30 60 90। पायथागोरसचे प्रमेय असेल, 30 60 90 चे प्रमेय असेल किंवा 45 45 90 चे प्रमेय असेल, ही सर्व प्रमेय काटकोन त्रिकोणावरती आधारित आहेत, लक्षात ठेवा। आता या काटकोन त्रिकोणामध्ये एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे, ती म्हणजे कर्ण, हायपोटेनस। कारण कित्येक मुलांचा हा गोंधळ असतो की त्या मुलांना काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कोणता हे उपजत नाही, लक्षात ठेवा। तर मी अनेकदा तुम्हाला सांगते, अनेकदा रिपीट करते। बघा, काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशा समोरील जी बाजू असते, 90 अंशा समोरील जी बाजू असते त्या बाजूला आपण कर्ण म्हणतो, त्यालाच आपण हायपोटेनस असं म्हणतो, लक्षात ठेवा। 90 अंश कोण आहे? कोन B। कोन B च्या समोरची बाजू आहे AC, हा AC झाला आपला कर्ण, लक्षात ठेवा। AC काय झाला? आपला कर्ण। आता या सर्व झाल्या मूलभूत गोष्टी, म्हणजे 30 अंशाचा कोन कोणता, 60 अंशाचा कोन कोणता, 90 अंशाचा कोन कोणता, कर्ण कोणता, पुन्हा त्या त्रिकोणाचं नाव असेल, या सर्व मूलभूत गोष्टी झाल्या, लक्षात ठेवा। आता आपण खऱ्या अर्थाने प्रमेयाला सुरुवात करूया। प्रमेयाचं नाव आहे 30 60 90 अंशाचे प्रमेय, लक्षात ठेवा। आता या प्रमेयामध्ये तुम्हाला सूत्र मांडता आलं पाहिजे। या प्रमेयाची कोणतीही सिद्धता नाही, त्यामुळे सिद्धता पाठ करण्याचीही गरज नाही। त्याचं वाक्य फक्त लक्षात ठेवा, मी वाक्य शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला, लक्षात ठेवा। तर ह्या प्रमेयाचा असा संबोध आहे की 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते। ही दोनच वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं, वाटलं तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, मी अनेकदा सांगते। 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते, निम्मी म्हणजे 1/2 पट, आणि 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते। बघा, आपण मांडून घेऊया। काय सांगितलं मी आता? 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते, निम्मी याचाच अर्थ 1/2 पट, आणि 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते। या दोन्ही गोष्टी थोड्याफार लक्षात ठेवा। 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते, म्हणजे निम्मी असते, आणि 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, लक्षात ठेवा। ही दोन वाक्य
वाक्य पण लक्षात राहत नसतील तर हे दोन सिम्बॉल लक्षात ठेवा. 30° 1/2, 60° वर्गमुळात 3/2 लक्षात ठेवा. आता आपण प्रमेयाची मांडणी करणार आहे, कारण आता तुम्हाला प्रमेय साध्य नाही करायचा तर त्याच्यावरची गणित सोडवायचे. 30-60° प्रमेय तुम्हाला बोर्ड कधीही विचारणार नाही, ते पूर्वी सिलेबसला होतं, आता थोडंसं वगळलेलं आहे. तरी मात्र याच्यावरची गणित हमखास बोर्ड विचारतं, लक्षात ठेवा. तर बघा काय आहे 30°, 60° आणि 90° प्रमेय. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला अशी आकृती दिसते आणि त्याच्यामध्ये एक कोन 30°चा, 60°चा, 90°चा दिसतो, त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आकृतीमध्येच पेन्सिलने काय करून घ्यायचं तर कर्ण कोणता हे पहिल्यांदा पेन्सिलने शोधायचं, लक्षात ठेवा. बघा कर्ण म्हणजेच 90° कोणासमोरची बाजू. लगेच समोरील बाजू शोधली. 90° कोणासमोरची बाजू म्हणजेच कर्ण शोधून ठेवली. नंतर पेन्सिलनेच काम करायचं. नंतर 30° कोणासमोरची बाजू शोधायची. बघा कोणता कोण 30°चा दिसतोय तुम्हाला आकृतीमध्ये तर हा कोन सी हा 30°चा आहे. आता या 30° कोणासमोरील बाजू शोधायची. बघा 30° कोणासमोरील बाजू, बघा मी बाण पण केलेला आहे. बघा हा 30°चा कोन आहे, त्याच्या समोरील बाजू कोणती बाजू आली ए बी. मी इथे लिहायचं आहे 30° बाजू म्हणजे 30° कोणासमोरील बाजू आहे. बघा 30° कोणासमोरची बाजू. बघा कर्ण शोधला, 30° कोणासमोरची बाजू शोधली. आता 60° कोणासमोरची बाजू शोधून घ्यायची. 60°चा कोण आहे कोन ए. आता बघा बाण कुठे दिसतोय 60° कोणासमोरची बाजू कोणती आहे तर बीसी आहे. बीसी 60° कोणासमोरील बाजू दिसते, लक्षात ठेवा. बघा सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला असं गणित दिलं जातं त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात तर हातामध्ये पेन्सिल घ्यायची, आकृतीवर पूर्ण फोकस देणार आहात. त्यानंतर 3 गोष्टी शोधायच्यात आपल्याला आकृतीमधून. एक कर्ण शोधायचा आहे की जो 90° कोणासमोर असणार आहे. नंतर 30° समोरची बाजू शोधायची आहे. 30° पासून सरळ जाईल समोर जी बाजू असणार आहे ती 30° समोरील बाजू असणार आहे. आणि नंतर तिसरी गोष्ट शोधणार आहात 60° कोणासमोरील बाजू. हे पेन्सिलने लिहून घ्यायचं जेणेकरून आपलं पुढे जाऊन कोणताही गोंधळ उडणार नाही, लक्षात ठेवा. आता ह्या सर्व बाजू शोधल्यानंतर आता आपण गणिताच्या सूत्राची मांडणी करणार. बघा काय आहे सूत्र तर 30° कोणासमोरील बाजू. एक एक वाक्य आपण फोड करूया. 30° कोणासमोरील बाजू. बघा 30° कोणासमोरील बाजू कोणती आहे काढलेली आपण बाजू ए बी. हे दिलेले पण आहे. 30° कोणासमोरची बाजू आहे ती म्हणजे कोणती पहिले 30° संदर्भात बघूया आणि नंतर 60° संदर्भात बघूया. व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला नंतर ह्याच्यावरची गणित मी देणार आहात, तुम्ही सोडवायचे. बघा 30° कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. हे विधान आपल्याला साध्य करायचं. बघा सर्वप्रथम 30° कोणासमोरची बाजू लिहायची. बघा कोणती बाजू शोधून काढली आपण 30° कोणासमोरची बाजू तर ए बी ही बाजू शोधली, ती पहिल्यांदा लिहून घ्यायची. 30° कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या, कर्ण कोणता आहे आकृतीमध्ये कर्ण कोणता आहे बघा एसी कर्ण. कर्णाच्या किती पट असते इथं वर दिलेला आहे मी 1/2 पट असते. 1/2 पट. पट म्हणजे गुणाकार. हे झालं तुमचं विधान, हे झालं तुमचं सूत्र. हे मांडता आलं पाहिजे. बघा काय सांगितलं 30° कोणासमोरील बाजू ए बी. ऑलरेडी पेन्सिलने आपण काढलेला आहे त्यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही आपला. ही कर्णाच्या, कर्ण ए सी कॉन्स्टंट राहणार आहे. 30 साठी पण तोच कर्ण आहे, 60 साठी सुद्धा तोच कर्ण आहे. कर्णाच्या 1/2 पट असते. 1/2 पट असते, लक्षात ठेवा. नंतर हे झालं सूत्र. जी आता 30° कोणासमोरची बाजू आहे ती बरोबर चिन्हाची या बाजूला लिहायचं आणि इकडे कर्णाला त्या पटीने गुणायचं, एवढंच लक्षात ठेवा. 30° कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते. हे वाक्य सरळ सरळ आपलं तयार झालेलं आहे, लक्षात ठेवा. 30° कोणासमोरील बाजू ए बी ही कर्ण ए सी च्या निम्मी आहे म्हणजेच 1/2 पट आहे, लक्षात ठेवा. हे सूत्र तुम्हाला तयार करायचं. आता 60° साठी सुद्धा तसंच तयार करणार आहे आपण. बघा सांगा तुम्ही 60° कोणासमोरची बाजू कोणती आहे
बघा 60 अंश कोणासमोरची बाजू आपण काढलेली आहे, कोणती आहे? BC. BC बरोबर. बघा 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाचा, पुन्हा कर्णाला दोन्ही कोणांसाठी एकच कोण कर्ण असणार आहे, तो कर्ण कोणता आहे? AC. कर्णाच्या किती पट आहे हो? वर्गमुळात 3/2. लक्षात ठेवा की हे सूत्र आणि हे सूत्र तुम्हाला मांडायचं आहे. लक्षात ठेवा. बघा 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, म्हणजे 1/2 पट असते. 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला गणित मांडता आलं पाहिजे, मग तुम्ही इथं किमती घालून ते गणित सोडवू शकाल. लक्षात ठेवा. त्यासाठी या पूर्ण प्रमेयाची मांडणी तुम्हाला व्यवस्थित जमली पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा. मी तुम्हाला असे त्रिकोण देणार आहे, त्या त्रिकोणामध्ये मी फक्त कोण देईन. इथं 30 आहे, 60 आहे, पुन्हा मी अल्टर करेन, वर 30 60 असतील असे मी तुम्हाला 10 त्रिकोण देणार आहे. त्या 10 त्रिकोणांमध्ये तुम्ही 30 अंशाचं गणित सूत्र मांडायचं आहे, 60 अंशाचं सूत्र मांडायचं आहे आणि मला त्याचे फोटो काढून ते सोडवून पाठवणार आहात. लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगते, पहिली स्टेप काय असणार आहे, पुढच्या स्टेप्स कशा असतील. बघा सर्वप्रथम तुम्हाला त्रिकोण दिसला, त्या त्रिकोणामध्ये पहिली पायरी, त्रिकोण दिसल्यानंतर तुम्ही रिअलाइज करायचं 30 अंशाचा कोण कोणता, 60 अंशाचा कोण कोणता, 90 अंशाचा कोण कोणता. रिमेंबर, नुसतं थिंक करायचं, त्याचा विचार करायचा. दुसरी पायरी, प्रत्येक त्रिकोणाच्या संदर्भात पहिल्यांदा कर्ण शोधायचा, ही तुमची दुसरी पायरी असेल. मग कर्णासाठी काय करणार तुम्ही, तर 90 अंश कोणासमोरची बाजू शोधणार. हे व्यवस्थित पॉइंट आउट केला तर खूप बरं होईल. लक्षात ठेवा. पहिली पायरी मी काय सांगितली आता, तर सर्वात प्रथम डोक्यामध्ये विचार करायचा, 90 अंशाचं कोण कुठं आहे, 30 अंशाचं कुठं आहे, 60 अंशाचं कुठं आहे, इथं. ठीक आहे, विचार केला. दुसरी पायरी काय करणार तुम्ही, तर सर्वप्रथम कर्ण शोधायचा. मग कर्ण शोधण्यासाठी तुम्ही 90 अंश कोणासमोरची बाजू बघायची, तो तुमचा कर्ण असेल. नंतर तिसरी पायरी काय असणार आहे, तुम्ही 30 अंश कोणासमोरची बाजू शोधणार आहात. 30 अंश त्याच्या समोरची जो काही बाजू असते ती बाजू शोधून काढायची, तिथं लिहायचं असतं 30 अंश कोणासमोरची बाजू. नंतर 60 अंश कोणासमोरची बाजू शोधायची, ही तुमची चौथी पायरी असते. 60 अंश कोणासमोरची बाजू शोधायची. आणि पाचवं, हे जे काही सूत्र आहे ते सूत्रामध्ये बसवायचं. लक्षात ठेवा. मग त्यासाठी तुम्हाला प्रमेय पाठ पाहिजे. 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते आणि 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. हे तुम्हाला तोंड पाठ पाहिजे. लक्षात ठेवा. 30 अंश कोणासमोरील बाजू आणि 60 अंश कोणासमोरील बाजू, ह्या ज्या काही बाजू आहेत ते बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला लिहायच्या आणि जी काही पट संख्या आहे ती पहिला लिहिणार आणि त्याला नेहमी गुणाकारात कर्ण असणार. लक्षात ठेवा. कर्णाच्या पटीत आहे म्हणजे कर्ण आणि ती पट यांच्यामध्ये गुणाकार हे चिन्ह दाखवायचं आणि जी काही 30 अंश आणि 60 अंशाची बाजू आहे ती त्याच्यात समोर लिहायची. लक्षात ठेवा. आता उदाहरणासाठी हे गणित तुम्ही लिहून घ्या. मी थोडंसं बाजूला जाते, व्यवस्थित लिहून घ्या. 2-3 वेळा हा व्हिडिओ बघा. साधी मी तुम्हाला नंतर होमवर्क देणारच आहे, ती सोडवा. पाटीवरती पहिल्यांदा सोडवा, नंतर वहीत सोडवा, त्याचे फोटो मला पाठवा. मी काही चुकत असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेन. धन्यवाद. थोडा वेळ बघून घ्या.